नमस्कार शिक्षक मित्रांनो, दिनांक 20 जुलै 2026च्या पत्रान्वये स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन यामध्ये शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्वसमावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकन, ज्याला आपण SHVR 2026-27 मध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत आपल्याला हे पत्र प्राप्त झालेलं आहे. आणि यासाठी आपल्याला SHVR या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि प्रोफाईल कसं क्रिएट करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जाऊन SHVR हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेणार आहोत. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तिथून जाऊन आपण SHVR हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस आपल्याला आलेला दिसेल. यामध्ये आपल्याला योग्य ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. या एका लँग्वेजला आपण या ठिकाणी सिलेक्ट करतोय. दोनच लँग्वेज यामध्ये आहे, त्यातली एक लँग्वेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करतोय. त्यानंतर कंटिन्यू या बटनाला आपण क्लिक करतोय. आपणासमोर स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग 2026-27 हा जो प्रोग्राम आहे हा कशा पद्धतीने चालणार आहे याचा थोडक्यात एक रिव्ह्यू या ठिकाणी दिलेला आहे. याला नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर या सर्वे बाबतच्या ज्या काही कॅटेगरीज आहेत, ज्यामध्ये वॉटर आहे, टॉयलेट्स आहेत, हँड वॉशिंग विथ सोप आहे, ऑपरेशन अँड मेंटेनन्स, बिहेवियर चेंजेस, त्यानंतर मिशन लाईफ ऍक्टिव्हिटीज, अशा पद्धतीच्या 6 कॅटेगरीजमध्ये आपल्याला काम करायचं आहे. पुढे जाऊन नेक्स्ट वर क्लिक करतोय. आपल्याला जे काही युजर रोल्स आहेत, शाळेचे काय रोल्स आहेत किंवा मूल्यमापन करणाऱ्या समितीचे काय रोल्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. नेक्स्ट वर क्लिक करूयात. त्यानंतर आपल्याला असेसमेंट आणि रिकग्नायझेशन प्रोसेस करावी लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करतोय. युअर जर्नी टू नॅशनल रिकग्नायझेशन, इथे जे काही रेटिंग मिळणार आहे ते रेटिंगचं काय प्रकार आहे, 4 स्टार रेटिंग, 5 स्टार रेटिंग, काय प्रकार आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करतोय. आता आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा रोल सिलेक्ट करायचा आहे. आता आपण शाळा लॉग इन करतोय म्हणून आपण स्कूल युजर या ऑप्शनला क्लिक करतोय. त्यानंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक करतोय. त्यानंतर तुम्हाला लोकेशन बाबत माहिती विचारेल, त्याला व्हाईल युजिंग द ॲप हे सेटिंग करून घ्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. यापूर्वी मागील वर्षी आपण या उपक्रमामध्ये भाग नोंदवलेला होता, तरी देखील आपल्याला या ठिकाणी सर्वात शेवटी साइन अप हे जे निळ्या रंगाचं अक्षर आहे, या निळ्या रंगाच्या अक्षराला साइन अपला क्लिक करायचं आहे. एकूण 5 टप्प्यामध्ये आपल्याला हे साइन अप प्रोसिजर पूर्ण करायचे आहे, ज्यामध्ये सर्वात पहिलं आपल्याला आपल्या शाळेचा UDIS कोड, अचूक जो काही आपल्या शाळेचा UDIS कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जसा दिसतोय तसा सेम टू सेम कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. कंटिन्यू या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपला UDIS मध्ये रजिस्टर असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बरोबर तोच नंबर टाकायचा आहे. जर आपण चुकीचा नंबर टाकला तर आपल्याला खाली सिस्टीम मेसेज पण देते की आपला UDIS नंबर कोणता रजिस्टर आहे किंवा कोणता नाही. तर इथे जर आपला रजिस्टर नंबरचे शेवटचे 4 अंक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतील. बरोबर नंबर टाकल्यास आपल्याला कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट OTP येणार आहे आणि आलेला OTP आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल. तो अचूक टाका आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करा. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेबाबतची काही माहिती या ठिकाणी पाहायला भेटेल. ही माहिती बरोबर आहे की नाही ती तपासून घ्या. ही डायरेक्ट UDIS वरनं रिफ्लेक्ट झालेली आहे, त्यामुळे ती चेक करून घ्या. त्यानंतर आपल्याला प्लीज फॉलोइंग द डिटेल्स वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज, आपलं स्कूल एखाद्या बॉर्डरवर आहे, जिथे आपण जो एरिया आहे तो एरिया 2 देशामधला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलेलं आहे, द विलेज इज इंडियन टेरिटरी विच शेअर इट्स बाउंड्री विथ द नेबरिंग कंट्री. म्हणजे आता याबाबत आपल्याला महाराष्ट्रामध्ये अडचण नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी नो ला क्लिक करतोय. त्यानंतर आपल्याला डेझिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट निवडायचं आहे, ज्यामध्ये मुख्याध्यापक असतील तर हेड टीचर, प्रिन्सिपल, इन्चार्ज असतील तर इन्चार्ज हेड ऑफ द स्कूल टीचर, टीचर करत असतील तर टीचर. त्यानंतर ऑदर स्टॉप ऑफ द स्कूल याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे.
युजेस ऑफ स्कूल प्रिमायसेस, आपल्या शाळेचा वापर नेमका कशासाठी होतोय. ज्या शिफ्टमध्ये चालणाऱ्या शाळा आहेत त्यासाठी सिंगल स्कूल दॅट रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस, एकच शाळा आहे ती जास्त कॅम्पसमध्ये चालते. मल्टिपल स्कूल्स आहेत, त्यांचे वेगवेगळे डिफरंट युडायस कोर्स आहेत, किंवा सिंगल स्कूल आहे ते 2 शिफ्टमध्ये चालते, किंवा सिंगल स्कूल आहे आणि सिंगल शिफ्टमध्ये चालते. तर योग्य तो पर्यायाला क्लिक करायचा आहे, या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. इथे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याला ऍग्री करा. ऍग्री केल्यानंतर व्हेरीफाईड अँड प्रोसीड या बटनाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला यासाठी योग्य तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. पासवर्ड बाबत आपल्याला कमीत कमी 8 कॅरेक्टरचा तो पासवर्ड असला पाहिजे, ज्यामध्ये 1 अप्पर केस, 1 नंबर अँड एनी अदर स्पेशल कॅरेक्टर, अशा पद्धतीने हा पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. दोन्ही पासवर्ड अचूक टाकल्याची खात्री करा. साइन अप या बटनाला क्लिक करा. अशा पद्धतीनं आपलं साइन अप प्रोसिजर कंप्लीट होईल आणि जे काही आपलं प्रोफाईल आहे ते यापुढून सुरू होईल. यानंतर आपल्याला ओके करायचं आहे आणि आपल्याला प्रायमरी इन्फॉर्मेशन मध्ये आपलं प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. यामध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला स्टुडंट एनरोल इन द स्कूल, शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी उपस्थित आहे किंवा किती विद्यार्थी एनरोल्ड आहेत, किती एकूण पट आपला आहे, त्यामध्ये मुले आणि मुली. त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड, ज्या विद्यार्थ्यांना CWSN मध्ये विद्यार्थी असतील असे किती मुले आणि किती मुली आहेत. त्यानंतर टीचर स्टाफ आणि एकूण मेल टीचर किती आहे किंवा फिमेल टीचर किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ वॉटर पॉइंट्स, ज्यामध्ये आपल्याला एकूण नळांची संख्या जी आहे ती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर टॉयलेट्स इन स्कूल, एकूण किती टॉयलेट्स शाळेमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी किती आहेत. त्यानंतर युरिनल्स इन द स्कूल्स, मुलांसाठी आणि मुलींसाठी किती आहेत ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर नियर ड्रिंकिंग वॉटर स्टेशन, जे काही आपल्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेजवळचं जे वेस्ट वॉटर आहे, जे सांडपाणी आहे, त्याची योग्य नियोजन आपण केलेलं आहे का, या प्रश्नाला जर आपण क्लिक केलं तर आपणासमोर काही पर्याय या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. नो सेफ डिस्पोजल अरेंजमेंट, म्हणजे कोणतीही प्रकारची अरेंजमेंट नाही. त्यानंतर डिस्पोज इन फंक्शनल सोक पिट, त्यात जे पाणी पडतंय ते व्यवस्थितपणे एका शोष खड्ड्यामध्ये जाते. किंवा यूज इन किचन गार्डन, जे पाणी सांडपाणी आहे ते किचनचं जे गार्डनिंग आहे त्यामध्ये सोडलेलं आहे. कनेक्टेड टू अ ड्रेन, म्हणजे जे काही ड्रेनेज लाईन आहे त्याला कनेक्ट केलेलं आहे. किंवा क्रिएटेड फॉर रियूज, किंवा ते पुन्हा वापरासाठी वापरलं जातं. अशा पद्धतीने योग्य तो पर्याय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर नियर हँड वॉशिंग स्टेशन किंवा पॉइंट, जे हे सेम प्रश्न आहे आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ किंवा जे काही आपण हात धुण्यासाठी जे पाणी आहे त्याची योग्य विल्हेवाट आपण लावलेली आहे का, योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपण स्टेप 1 पूर्ण केलेली आहे. पुढील जी 2 नंबरची जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला हॅज द स्कूल वोन अवॉर्ड ॲट डिफरंट लेवल इन SVP म्हणजे स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2016-17, 2017-18, 2021-22 आणि 2025-26 आपल्या शाळेला हा पुरस्कार मिळालेला आहे का, तर त्याला योग्य जर मिळालेला असेल तर येस म्हणा. येस म्हणल्यानंतर आपल्याला तो कोणत्या वर्षी मिळाला तो वर्ष सिलेक्ट करायचं आहे. समजा गेल्या वर्षी एखाद्या शाळेला पुरस्कार मिळाला असेल तर त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतोय आणि तो पर्यायाला क्लिक करून आपण हा ऑप्शन मध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. ज्या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळालेला नसेल त्यांनी नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण दुसरी स्टेप पूर्ण केली आहे आणि आपण तिसरी स्टेप आणि अंतिम स्टेप रजिस्ट्रेशनची पूर्ण करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छता ऍक्शन प्लॅन SAP, आपण शाळेसाठी स्वच्छता ऍक्शन प्लॅन कृती कार्यक्रम तयार केला आहे का. आता हा सगळ्या शाळांनी आपल्याला तयार करून ठेवायचा आहे, त्याला येस करा. त्यानंतर इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स फॉर सस्टेनिंग वॉटर सॅनिटायझेशन अँड हायजीन इन स्कूल, तर ह्या बाबीसाठी आपल्याला आणखी माहिती जर पाहिजे असेल तर क्लिक मोर डिटेल्सवर क्लिक करा. यानंतर एक ज्याची जी SOP आहे, आपल्याला जो
15 ऑक्टोबर 2021 रोजी आपण जो हात धुवा दिनाचा कार्यक्रम घेतो त्याबाबतची इन्फॉर्मेशन यामध्ये आहे. ही याच्यामध्ये योग्य गाईडलाईन्स आपल्याला पाहायला भेटतात आणि इथून त्याची जी काही SOP आहे ती SOP या ठिकाणी पाहायची आहे. ती पाहिल्यानंतर आपल्याला आपण ती जागरूकता सर्व विद्यार्थ्यांमध्ये किंवा शाळेला ती माहिती आहे म्हणून आपण यस या बटनाला क्लिक करणार आहोत आणि शेवटी सबमिट या बटनाला क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं प्रोफाईल आहे ते कंप्लीट झालेलं दिसेल आणि इथे तुम्हाला सर्वे कॅटेगरी दिसत आहेत ज्यामध्ये 6 कॅटेगरीज आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहत असाल तर वॉटर, टॉयलेट आहे, हँड वॉशिंग विथ सोप आहे, ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स आहे, बिहेवियर चेंजेस अँड कॅपॅसिटी बिल्डिंग आहे, मिशन लाईफ ऍक्टिव्हिटीज अशा पद्धतीनं काही सर्वेच्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत ज्यामध्ये काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यामध्ये द्यायची आहेत आणि त्याच्या शेजारी अपलोड फोटोज आहेत त्या बाबतीतले काही फोटोज आपल्याला अपलोड करायचे आहेत. आता हे कसं करायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आणि प्रोफाईल अपडेट करून ठेवा आणि यानंतर पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.